मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या निम्नस्तर कृषी शिक्षण विद्याशाखेअंतर्गत कृषी तंत्र पदविका या 2 वर्ष कालावधीच्या मराठी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे। मित्रांनो, या प्रवेश प्रक्रियेविषयी आपण अगदी सविस्तर माहिती या ठिकाणी घेणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी या प्रवेश प्रक्रियेसाठी तुमची आवश्यक पात्रता काय असणार आहे, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्याचबरोबर कोणकोणते कॉलेजेस आहेत तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन भेटणार आहे, त्याचबरोबर तुमची पात्रता काय असावी, तसेच कोणत्या कॉलेजची फीस किती आहे इत्यादी सर्व इत्थंभूत माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग जास्त न घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ। बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत जे काही कार्यक्षेत्रांतर्गत जिल्हे आहेत यामध्ये अकोला आहे, अमरावती आहे, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर येथील विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। आता यासाठी जे काही तुमचं क्वालिफिकेशन असणार आहे बघा, 2 वर्ष मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम आहे। तुम्ही महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक आहे। आता या ठिकाणी बघा कोणकोणते कॉलेजेस आहेत या ठिकाणी। आता सर्वप्रथम या ठिकाणी बघा श्रीमती आनंदीबाई मालोकर कृषी तंत्र विद्यालय निंबी, तालुका अकोला, जिल्हा अकोला या हे जे कॉलेज आहे ते अकोला व वाशिम या जिल्ह्यांसाठी हे कॉलेज येथील विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात, म्हणजे हे घटक अनुदानित कॉलेज आहे। ओके, यानंतर दुसरं जे आहे ते आहे कृषी तंत्र विद्यालय बुलढाणा जिल्ह्यासाठी। नंतर आहे बघा कृषी तंत्र विद्यालय सेलसुरा, तालुका देवळी, जिल्हा वर्धा जिल्ह्यासाठी। नंतर बघा कृषी तंत्र विद्यालय सावंगी, ओके, नागपूर जिल्ह्यासाठी आहे। कृषी तंत्र विद्यालय हिवरा पोस्ट रत्नारा, जिल्हा तालुका गोंदिया हे आहे गोंदिया व भंडारासाठी। कृषी तंत्र विद्यालय मूल हे आहे चंद्रपूर व गडचिरोलीसाठी। कृषी तंत्र विद्यालय वरुड पुसद हे आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी। त्यानंतर कृषी तंत्र विद्यालय धारणी हे आहे अमरावती जिल्ह्यासाठी। त्याचबरोबर संलग्न कृषी तंत्र विद्यालय आहे जनता कृषी तंत्र विद्यालय अमरावती, हे देखील अमरावती जिल्ह्यासाठी आहे। आता बघा या ठिकाणी बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या फक्त कृषी तंत्र विद्यालय धारणी म्हणजे कुसुमकोट खुर्द, तालुका धारणी, जिल्हा अमरावतीच्या प्रवेशाकरिता उमेदवार हा मेळघाट विभागातील रहिवासी असणं बंधनकारक, म्हणजे तिथलाच मेळघाटामधलाच विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतो। आता जे काही विना अनुदानित आहेत कृषी तंत्र विद्यालय, मित्रांनो ही जी कृषी तंत्र विद्यालयांची लिस्ट आहे, ही लिस्ट याची PDF, ही संपूर्ण माहिती पुस्तिकेची PDF याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यावर लिंकवर क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता, सविस्तर माहिती वाचू शकता। तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देखील या ठिकाणी अवेलेबल आहे ही PDF, ती देखील लिंक मी तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता विनाअनुदानित कृषी तंत्र विद्यालय आहेत बघा, सौ वसुधाताई देशमुख कृषी तंत्र विद्यालय मुंडगाव अकोला जिल्ह्यासाठी आहे। नंतर द्वारकाबाई हुंडीवाले कृषी तंत्र विद्यालय शिरला हे देखील अकोला जिल्ह्यासाठी आहे। आता वाशिमसाठी बघा श्री आप्पास्वामी कृषी तंत्र विद्यालय करडा, नंतर स्वर्गवासी आप्पासाहेब देशमुख कृषी तंत्र विद्यालय रोहना, कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी तंत्र विद्यालय आमखेडा, नंतर श्रीमती प्रभाताई राव कृषी तंत्र विद्यालय मेडसी, तालुका मालेगाव, नंतर यशवंत देशमुख कृषी तंत्र विद्यालय कवठळ, तालुका मंगरुळपीर। ओके, आता नागपूर जिल्ह्यासाठी बघा भैयाजी किनखेडे कृषी तंत्र विद्यालय पिंपळा किनखेडे, तालुका कळमेश्वर। त्यानंतर राणी लक्ष्मीबाई कृषी तंत्र विद्यालय सावरगाव, तालुका नरखेड। नंतर कृषी तंत्र विद्यालय मोंढा, तालुका हिंगणा। शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय बेसूर, तालुका भिवापूर। कृषी तंत्र विद्यालय दहेगाव, तालुका पारशिवनी। आता बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी बघा जिजामाता कृषी तंत्र विद्यालय शिंदखेड राजा, तालुका शिंदखेड राजा। महालक्ष्मी कृषी तंत्र विद्यालय माटरगाव बुद्रुक, तालुका सेगाव, हे आता बुलढाणा जिल्ह्यासाठी। नंतर प्रमिलाताई तेजराव देशमुख कृषी तंत्र विद्यालय अमडापूर, तालुका चिखली। कृषी तंत्र विद्यालय मलकापूर, तालुका मलकापूर। ओके, यानंतर पुढे बघा
महात्मा फुले कृषी तंत्र विद्यालय देऊळगाव राजा, त्यानंतर शरद पवार कृषी तंत्र विद्यालय जळगाव जामोद, तालुका जळगाव जामोद. आता अमरावती जिल्ह्यासाठी बघा JD पाटील कृषी तंत्र विद्यालय सांगूर, तालुका दर्यापूर, कृषी तंत्र विद्यालय ब्राह्मणवाडी थडी, तालुका चांदूरबाजार, स्वर्गवासी पंजाबराव यावलीकर कृषी तंत्र विद्यालय यावली शाहीद, तालुका जिल्हा अमरावती, कृषी तंत्र विद्यालय भिलोणा, तालुका अचलपूर, कृषी तंत्र विद्यालय सावनेर, तालुका नांदगाव खंडेश्वर, स्वर्गवासी पंजाबराव ठाकरे कृषी तंत्र विद्यालय हातुर्णा, तालुका वरोड, कृषी तंत्र विद्यालय चिंचोली खुर्द, तालुका अंजनगाव सुरजी. आता गोंदिया जिल्ह्यासाठी बघा गंगाई कृषी तंत्र विद्यालय तिडका, तालुका अर्जुनी सळक, नंतर आदर्श कृषी तंत्र विद्यालय धाबे टेकडी, तालुका अर्जुनी मोरेगाव. आता यवतमाळ जिल्ह्यासाठी बघा आप्पासाहेब पवार कृषी तंत्र विद्यालय कोंघारा, तालुका पोस्ट पिंपरी, तालुका केळापूर, स्वर्गवासी सूर्यभानजी बच्चेवार कृषी तंत्र विद्यालय अंबोडा, पोस्ट कवठा बाजार, तालुका आर्णी, स्वर्गवासी उत्तमराव देशमुख कृषी तंत्र विद्यालय दिग्रस. ओके. नंतर शेतनिष्ठ परशुराम पाटील कृषी तंत्र विद्यालय देवगिरी चिंतामणी, तालुका दारव्हा, कृषी तंत्र विद्यालय उमरी, तालुका कळंब. नंतर बघा स्वर्गवासी भाऊसाहेब माने कृषी तंत्र विद्यालय ब्राह्मणगाव, कृषी तंत्र विद्यालय बोरांडा, तालुका मारेगाव. नंतर बघा आता भंडारा जिल्ह्यासाठी कृषी तंत्र विद्यालय निष्ठी, तालुका पवनी, देवीदासजी कठाणे पाटील कृषी तंत्र विद्यालय मुरमाडी तुपकर, तालुका लाखनी, श्री संत गजानन महाराज कृषी तंत्र विद्यालय कांद्री, तालुका मोहाडी. आता चंद्रपूर जिल्ह्यासाठी आहे बघा शिक्षण महर्षी स्वर्गवासी श्रीहरी जीवतोडे कृषी तंत्र विद्यालय नंदोरी बुद्रुक, तालुका भद्रावती. यानंतर श्री दत्तात्रय प्रभू कृषी तंत्र विद्यालय तळोधी, बाळापूर, तालुका नागभीड, स्वर्गवासी राजीव गांधी कृषी तंत्र विद्यालय चौगान, तालुका ब्रह्मपुरी, सुरभी कृषी तंत्र विद्यालय सावली, तालुका सावली, आनंदवन कृषी तंत्र विद्यालय आनंदवन वरोरा, तालुका वरोरा. आता गडचिरोलीसाठी बघा श्रीमती अंबाबाई खोब्रागडे कृषी तंत्र विद्यालय, तालुका आरमोरी, गोंडवाना कृषी तंत्र विद्यालय आलापल्ली, तालुका अहेरी, कृषी तंत्र विद्यालय शंकरपूर, तालुका देसाईगंज. ओके. यानंतर सुमतीबाई वाघ कृषी तंत्र विद्यालय खरांगणा गोडे, तालुका जिल्हा वर्धा, श्री संत बरहानपुरे महाराज कृषी तंत्र विद्यालय मंडणगाव, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा. हे जिल्हा वर्धा जिल्ह्यासाठी. ओके. अभिनव कृषी तंत्र विद्यालय हिंगणी, तालुका शेलू. तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी हे वेगवेगळे कॉलेजेस आहेत. तुम्ही या ठिकाणी त्या जिल्ह्यातील विद्यार्थीच त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. हे या ठिकाणी तुम्ही नमूद करणं हे या ठिकाणी तुम्ही गोष्ट बाळगणं गरजेचं आहे. आता बघा हा 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे. पूर्ण वेळ मराठी माध्यमाचा हा अभ्यासक्रम असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या www.pdkv.ac.in या संकेतस्थळावरच करायचं आहे. त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. ओके. तुम्हाला या ठिकाणी कोणतेही कुरिअर किंवा टपालाने कोणताही फॉर्म पाठवायचा नाही. पूर्णपणे तुम्हाला ऑनलाईन फीस भरायची आहे. तुम्हाला फीस खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी फीस 250 रुपये एवढी असणार आहे. तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती 1 जुलै 2025 रोजी 14 ते 30 वर्ष दरम्यान असणं गरजेचं आहे. माजी सैनिक असेल तर 45 पेक्षा जास्त नसावे. आता उमेदवाराने अर्जासोबत खाली दर्शवलेल्या कागदपत्रांच्या प्रती स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. तुम्हाला 10वीचे या ठिकाणी बघा सगळ्यात अगोदर 10वीचं गुणपत्रक अपलोड करायचं आहे. नंतर शाळा सोडल्याचा दाखला त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. किंवा दुसरीकडे प्रवेश घेता असेल तर त्या कॉलेजचं तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यायचं आहे. शक्यतो काही विद्यार्थी 11वीत प्रवेश घेतात, मग त्या 11वीत प्रवेश घेतलेल्या कॉलेजचं तुम्हाला बोनाफाईड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ओके. यानंतर तुम्हाला जास्तीचे 12% गुण पाहिजे असतील तर तुम्हाला 7-12 खासरा 7-12चा उतारा या ठिकाणी अपलोड करायचा आहे 100. त्यानंतर जर पुढे यदा कदाचित आई वडील हयात नसतील तर तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला ते प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे. ओके. त्यानंतर पुढे शेतकरी असल्याबाबतचा प्रमाणपत्र देखील तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे. भूमिहीन शेतमजूर असल्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्ही त्या ठिकाणी
दिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी 12% गुण मिळू शकतात. ओके, शेतकरी असल्याबाबत प्रमाणपत्र बघा, सन 2024-25 मध्ये किंवा 25-26 या वर्षातील तहसीलदार अथवा नायब तहसीलदार यांनी दिलेले शेतकरी असल्याबाबतचे प्रमाणपत्र. या प्रमाणपत्रात उमेदवार तिचे आई वडील अथवा आजी आजोबा वडिलांचे आई वडील हे जमीनधारक किंवा कुळ असून त्या जमिनीद्वारे मिळणारे उत्पन्न हेच त्या कुटुंबाच्या उपजीविकेचे प्रमुख साधन परिशिष्ट B देण्यात आले आहे. अशा प्रमाणपत्राधारकास शेतकरी प्रवर्ग लागू असेल. म्हणजे तुम्हाला शेतकरी प्रवर्ग लागू करायचा असेल तुम्हाला, म्हणजे तर त्यासाठी तुम्हाला हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला समांतर आरक्षण या ठिकाणी 2% जास्त मिळू शकतं. फक्त ते शेतकरी असणाऱ्या मुलांनाच आहे, भूमिहीन शेतमजुरांना नाही आहे. बघा या ठिकाणी भूमिहीन शेतमजूर असेल तर तुम्हाला AG प्रवर्ग लागू असणार नाही. नंतर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच नॉन क्रिमिलेअर आवश्यक आहे. ज्यांना आवश्यक आहे त्यांना नॉन क्रिमिलेअर. ओके, तसेच अनुसूचित जमातीच्या उमेदवारास प्रवेशाच्या वेळी गुणानुक्रमे संबंधित प्रवर्गाला जात प्रमाणपत्रावर प्रवेश देण्यात येईल. जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. प्रवेशाच्या वेळी हे प्रमाणपत्र नसल्यास विहित संपूर्ण शुल्क भरावे लागेल. म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र ST साठी आवश्यक आहेच. ओके, नंतर तुम्ही प्रकल्प बाधित असाल तर तुमचं प्रकल्प बाधित असल्याचं प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त. ओके, NCC प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी. क्रीडा प्रमाणपत्र म्हणजे तालुका किंवा जिल्हा पातळीवर तुम्ही जर नाव कमवलं असेल तुमचं प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र. ओके, नंतर तालुका किंवा जिल्हा स्तरावर तुम्ही सांस्कृतिक नैपुण्य वादविवाद नाटक स्पर्धेमध्ये तुम्ही जर सहभागी घेतला असाल तर त्याचं प्रमाणपत्र. स्वातंत्र्य सैनिक असेल तर त्याचं प्रमाणपत्र. ओके, आजी माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र. कृषी विद्यापीठाचे कर्मचारी असाल तर त्याचे प्रमाणपत्र. अपंग असाल तर त्याचे प्रमाणपत्र. अनाथ प्रमाणपत्र. ओके, उक्त अपलोड केलेल्या प्रतींच्या सत्यतेबाबत परिशिष्ट C येथील नमुन्यात स्वयं घोषणापत्र संकेतस्थळावर अपलोड करावे. आता खाली परिशिष्ट C दिली आहे. ओके, ते परिशिष्ट C देखील तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. याच माहिती पुस्तिकेमध्ये परिशिष्ट देखील दिलेले आहेत. ओके, स्कॅन केलेली कागदपत्रे हे चांगली व्यवस्थित असणं आवश्यक आहे, व्यवस्थित दिसणं आवश्यक आहे. ओके, तुम्हाला अपलोड करत असताना तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो, तुमची स्वाक्षरी अपलोड करायची आहे. आता तुमचा जो मेरिट असणार आहे ते आहे तुमची आता 10वीची टक्केवारी आणि कमीत कमी प्रमाणात आता 10वी उत्तीर्ण झालेले उमेदवार, वयाने मोठा असलेले उमेदवार, प्रथम ऑनलाईन प्रवेश अर्ज क्रमांक यानुसार तुमची या ठिकाणी ऑनलाईन मेरिट हे ठरवलं जात असतं. ओके, संपूर्ण प्रक्रिया मित्रांनो ही ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. तुमचं मेरिट लिस्ट हे पूर्णपणे ऑनलाईनच असणार आहे. त्यामुळे संपूर्ण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यासाठी आपल्या चॅनल अपडेट राहा. पूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे. बघा या ठिकाणी विविध प्रवर्गांची टक्केवारी दिली आहे. आरक्षित जागांची अनुसूचित जाती व बौद्धांना 13%, अनुसूचित जमाती 60%, विमुक्त जाती 3%, भटक्या जमाती ब 2.5%, भटक्या जमाती क 3.5%, भटक्या जमाती ड 2%, इतर मागासवर्ग OBC 19%, SC BC 10%, EWS 10%, एकूण 70% आरक्षण आहे. आता समांतर आरक्षणामध्ये बघा शेतकऱ्यांच्या मुलांना 6% आरक्षण आहे AG सर्टिफिकेट असेल तर. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना 2% आरक्षण आहे. त्या प्रकल्प बाधितांना 4% आरक्षण आहे. आजी माजी सैनिकांची मुले यांना 2% आरक्षण आहे. अपंगांना 5% आहे. महिला 30% आरक्षण आहे, समांतर आरक्षण. अनाथ 1%. आता या ठिकाणी बघा सातबारा असेल तर तुमचे 12% गुण वाढतात. यानंतर तुमच्याकडे MCC NCC स्काउट गाईड प्रमाणपत्र असेल तर 2% वाढतात. त्याचबरोबर तुमच्याकडं क्रीडा सांस्कृतिक नैपुण्य वादविवाद सर्टिफिकेट असेल तर 2% वाढतात. नंतर कृषी विद्यापीठातील कर्मचारी असेल तर तुमचे 3% वाढतात. एकूण तुमचा 19% अधिक गुणभार आहे. ओके, आता ही फीस जी आहे बघा विद्यापीठ अनुदानित मध्ये प्रथम वर्षासाठी जी फीस आहे ती आहे 23,400 रुपये विदाऊट हॉस्टेल. आणि हॉस्टेल सहित असेल तर ती आहे 26,500 रुपये. आणि द्वितीय वर्षासाठी आहे 23,300 रुपये आणि 25,400. परंतु जर विना अनुदानित म्हणजे खाजगी कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर प्रथम वर्षासाठी आहेत
33,400 आणि द्वितीय वर्षासाठी आहेत 36,500. प्रथम वर्षासाठीच हॉस्टेलसाठी असेल तर 36,500. आता द्वितीय वर्षासाठी बघा विदाऊट हॉस्टेल 33,300 आणि विथ हॉस्टेल 35,400 रुपये एवढी फीस तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला भरावी लागणार आहे सेकंड इयरसाठी. ओके, एकूण 80% उपस्थिती असणं गरजेचं आहे. बघा आता तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसाठी सगळ्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात ही 3 जून 2025 पासून झालेली आहे. शेवटची तारीख ही 1 जुलै 2025 आहे. तुमची तात्पुरती गुणवत्ता यादी ही 4 जुलै असणार आहे. ना हरकत तुम्ही 5 जुलै ते 9 जुलैपर्यंत करू शकता. 11 जुलैला त्यांची समितीची बैठक बसेल आणि अंतिम गुणवत्ता यादी ही 15 जुलैला या ठिकाणी जाहीर केली जाईल. नंतर तुम्हाला जिल्हानिहाय विद्यालयनिहाय गुणवत्ता यादी ही 16 जुलैला जाहीर केली जाईल आणि पहिल्या प्रवेश फेरीच्या जिल्हानिहाय वाटपाची यादी ही 18 जुलै असेल. 21 जुलैला तुम्ही 21 आणि 22 जुलै तुम्ही प्रवेश घेऊ शकता. दुसरी यादी तुमची 24 जुलैला, नंतर 25 ते 26 जुलै तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे. नंतर वर्ग हे 28 जुलैला चालू होणार आहेत. नंतर विदर्भस्तरीय गुणवत्ता यादीनुसार घटक विद्यालय स्तरावर विद्यापीठ स्तरावर भरावयाच्या रिक्त जागांचा तपशील दिला जाईल 28 जुलैला. म्हणजे त्यानंतर 30 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत हा स्पॉट राऊंड असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे तुम्हाला यादीवर मी सांगितलीच आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही इत्यादी बाबी बाळगून तुम्ही तुमचा प्रवेश हा निश्चित करू शकता. धन्यवाद.